स्पर्धेचं आणि ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते, प्रकाश झोतातील एक मानाची आणि स्थानाची क्रिकेट स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते। चला सामन्याला सुरुवात करूयात, अजिबात वेळ घेऊ नका कारण वेळ खूप कमी आहे। खरं तर आपण पाहिलं तर साहेब प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाहीये। प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ असलं तरी या परिसरामध्ये आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये घड्याळ बांधलंय आणि त्यामुळेच या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामन्याला सुरुवात होईल। रॉयल मराठा क्रिकेट संघ अंतिम सामन्यामध्ये खुल्या गटामध्ये पराभूत झाला। शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघ जो विजय संपादन केला, 58 धावा प्रथम फलंदाजी करत असताना त्याने बनवल्या होत्या आणि त्यानंतरची लढत हनन लायन्स ज्याने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि खारीगाव 11 प्रथमतः फलंदाजी करेल। या मॅच मध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार सागर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश। सागर आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना खारीगाव 11 क्रिकेट संघाच्या वतीने आणि गोलंदाजी मार्गवरती गुड्डू गोलंदाजीसाठी तयार। हनन लायन्स क्रिकेट संघाकडून 2 क्षेत्ररक्षकांना केवळ मुभा असणार आहे। सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण करू शकता। अनिवार्य पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, ज्या षटकात धावांची लयलूट करण्याची संधी। पहिला चेंडू, गोलंदाज तयार, बॅटर तयार, क्रीडा रसिक तयार, पंच तयार आणि आमचे आयोजन कमिटीतील सगळे सदस्य आणि मान्यवर देखील तयार। पहिल्या षटकातील पहिला चेंडू ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल स्क्वेअर लेगला। शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय, निर्धाव चेंडू गणला गेला। पहिला चेंडू ज्या चेंडूवरती धाव निघू शकली नाहीये। गुड्डू तयार, अकोट्यापदा चेंडू पूल केलाय, ताकद, एलिव्हेशन आणि लंबाई तुटून पडला अक्षरशः हा फलंदाज आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। आलाय चौकार फलंदाज सागरच्या बॅटमधून। सागरने आता मात्र धन्यवाद अमोल। खरं तर आज आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात ते सन्माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब ज्याने क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केले असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं। अमूल्य वेळ तोडून या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं नाव आहे। पंचांना विनंती थोडासा खेळ थांबवायचा आहे। येस, आणि आज अमूल्य वेळ दौडून सन्मानित डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब या ठिकाणी आलेत। या स्पर्धेचे सर्वेसर्वा राजूदास शिंदे सरांच्या शुभ हस्ते एक सुंदर शाल आणि त्याचबरोबर एकनिष्ठ अर्थसेवक म्हणूनच हे सन्मान चिन्ह देऊन आपण जितेंद्रजी आव्हाड साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतो। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं नाव जे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं ते म्हणजे सन्माननीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब। तर सरांना विनंती की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। हे या स्पर्धेचं आयोजन करणारी पूजा राजू शिंदे, अर्थात नंतर आता 2-3 महिन्यात पूजा विचारे होईल, आणि तिच्या मागे उभे असलेले तिचे वडील राजू शिंदे। खरं काम तूच करतेस। अरे पण सपोर्ट म्हणजे पुढे तूच असते ना, आता मी बघताना चालताना येताना राजू शिंदे आणि पूजा शिंदेची खूप मेहनत असते, या सगळ्या टीमची खूप मेहनत असते। यांचं कौतुक करावं। सगळे तुम्ही कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा इथनं सगळ्या टीम्स आले, उत्तर प्रदेशमधनं पण आली ना कुठली 3 प्लेयर। चांगलं आहे, चला आपल्याला ग्राउंड मिळालं हे आपलं नशीब आहे। आता आपल्याला ठेवतील असं वाटतंय ग्राउंड, बघूया, नाही तर त्यांचं परत खुन्नस आला माझ्यावर तर ग्राउंड पण काढून घ्यायचे। काय मग सर आपलं आशीर्वाद आहे, त्यामुळे कळवा वासियांना हे मैदान कायम निश्चित आपल्या क्रिकेटसाठी पाहायला मिळेल। तर आपला अमूल्य वेळ दौडून आपण या ठिकाणी आलात। आमदार चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुढील राजकीय आयुष्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
क्रिकेट अर्थात राजकीय क्षेत्रामधलं वादळ ज्यांना म्हटलं होतं ते अर्थात सन्माननीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलेत आणि आपल्यातून ते रजा घेतात. त्यांना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे आपण काही क्षणात वळूया. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे सर. धन्यवाद लोकप्रिय आमदार आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब. आपलं मनापासून धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केलात त्याबद्दल राजूदादा शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आपलं मनापासून आभार. सागर आणि त्याच्या साथीला आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गुड्डू नामक गोलंदाजी मार्कवरती तयार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती. ओरपी चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये भगवान इनकी झोली भरना चाहते थे और भगवान ने उमेर की झोली भर दी. विकेट्स आली आहे. सागर तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धक्का क्रमांक 1. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाजाची वर्णी लागते ती 3ऱ्या क्रमांकावरती रोशन नामक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विकेट्स हाती आली आहे. गोलंदाज गुड्डूच्या सफलता मिळवल्यानंतर ज्याचा आत्मविश्वास उंचावला असेल असा उंचावलेल्या मनोधैर्याने गोलंदाजी मार्कवरती गुड्डू तयार. पहिलं षटक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हानन लायन्स विपक्ष खारीगाव 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आमदार चषक 2024च्या निमित्तानं. समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळेला सुंदर फटका अप्रतिम फटका कव्हर्सला खेळलाय. आलाय चेंडू एक टप्पा घेऊन ठीक आमच्या समालोचन कक्षाकडे चौकार. चौकार आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 8 वरती. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज गुड्डू थोडासा महागडा. 2 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलेत. 1 चौकार आला रोशनच्या बॅटमधून, 1 चौकार आला सागरच्या बॅटमधून. चांगला चेंडू आहे. कमबॅक करणारा चेंडू आहे. परती करणारा चेंडू आहे. हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देणारा चेंडू आहे. जरी चौकार आले असले तरी माझ्याकडे यॉर्कर लेनचं अस्त्र आहे. या चेंडूने त्याने दाखवून दिलंय. 1 धाव जरूर आली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे 9 वरती. षटक क्रमांक पहिलं. मार्गस्थ असताना 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतो या मॅच मध्ये खारीगाव 11 क्रिकेट संघ. हानन लायन्स क्रिकेट संघाच्या विरोधात नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय हानन लायन्स क्रिकेट संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या मॅच मध्ये खारीगाव 11 क्रिकेट संघाला. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गुड्डू आणि त्याच्या समोर डावखुरा फलंदाज आर्यन तयार असेल. आकाश तयार आहे स्ट्रायकर एंडला. आकाश आणि सागर यांनी डावाची सुरुवात केली होती. आकाश तयार. सागर बाद झालाय आणि त्यानंतर मैदानामध्ये रोशन आला ज्याच्या बॅटमधून आपण 1 चौकार देखील पाहिलाय. यावेळेला स्ट्राईकला फलंदाज आकाश. मोठा फटका खेळायचा होता तो आकाशला. चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये तरी देखील आली आहे 1 धाव. स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावडी सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 10 वरती. 10 अर्थात सचिन तेंडुलकरच्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या परावर्तित झाली आहे. दुहेरी अंकामध्ये पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकात आले समाधानकारक धावसंख्या. 1 गडी जरूर बाद झालाय मात्र धावसंख्या ठीकठाक आहे. 1 बाद 10. गोलंदाज कृपया चला अजिबात वेळ घेऊ नका. टीम मीटिंग्स अजिबात घ्यायची नाही आहे. राजू दादा सरांनी सक्त सूचना दिलेली आहे. अजिबात टीम मीटिंग्स कोणताही संघ घेणार नाही आहे याची आपण काळजी घ्या. षटक क्रमांक पहिलं
समाप्त झाल्यानंतर अरबाज गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. अरबाज आणि त्याच्या समोर डावखुरा शैलीदार फलंदाज संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भिनलेली असा फलंदाज आकाश स्ट्रायकिंग एंडला तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी थोडासा सराव देखील केला जातोय अरबाज खानच्या माध्यमातून. अरबाज तयार, स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर तयार आणि डावखुऱ्या फलंदाजाचे फटके हे आकर्षित करणारे असतात, मोहित करणारे असतात. फुलटॉस चेंडू, उंच फटका आणि यावेळेला चेंडू नक्कीच मोठ्या धाब्यांसाठी जाणार आहे आणि हा आलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार आकाशच्या बॅटमधून. चार धावांनी धावसंख्या धावफलकावरती झळकताना आपण पाहतोय. 14 धावा. पहिल्या चेंडूवरती अरबाजचं स्वागत केलंय. इससे बढ़िया स्वागत और क्या हो सकता है. हॅलो, प्रथमेश गायकर सर, समाजसेवक कळवा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं अतिथी कक्षामध्ये हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. जाऊया समर्चन कक्षामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, सातत्याने मिडविकेट एरिया हेरण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला 2 धावांचा फटका आकाशच्या बॅटमधून निघालाय आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते 16 धावांवरती. एक बाद 16. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना एका गड्याच्या मोबदल्यात सुरुवातीला फलंदाज सागर माघारी परतला. त्याने थोडंसं निराश केलं. एक चौकार त्याने ठोकला होता, मात्र त्यानंतर तो माघारी परतलाय. तिसऱ्या क्रमांकावर रोशनची वर्णी लागली. त्यानेही दमदार सुरुवात केली चौकाराने. व्यक्तिगत आतापर्यंत 5 धावांचं योगदान. लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अरबाज खानच्या माध्यमातून आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला आकाशच्या बॅटमधून. एक धाव निघाली आहे. बूंद बूंद से सागर बनता है, इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश. धावसंख्या पुढे सरकली आहे 17 वरती. संघर्ष आमदार चषक 2024च्या निमित्तानं थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरमीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं असेल, अजिबात वेळ घेऊ नका. या सामन्यानंतर बक्षीस वितरण या इनिंग नंतर पहिल्या इनिंग नंतर बक्षीस वितरण सोहळा, खुल्या गटामधील अंतिम सामन्यात विजेता, उपविजेता आणि जी पारितोषिकं आहेत तो बक्षीस वितरण सोहळा या पहिल्या इनिंग नंतर होणार आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्या, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. या इनिंग नंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे खुल्या गटामधील. चला लगेच मैदानाकडे जाऊयात. गोलंदाज अरबाज खान तयार. अकुट्यापर्यंत चेंडू गिफ्ट दिलं होतं आणि हा तोफा दोन्ही हातांनी कबूल केलाय, मात्र स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी आलाय चौकार. एक मोठा कडकडीत प्रहार फलंदाज रोशनच्या बॅटमधून. रोशनचा जर विचार केला तर त्याने चौकाराने आपलं खातं ओपन केलंय, त्यामुळे या खेळाडूचा आत्मविश्वास नक्की वाढलाय आणि उंचावलेला आत्मविश्वास त्याला फलंदाजी करण्यासाठी नक्कीच ताकद देणारा ठरतोय. त्यामुळे 2 आतापर्यंत फटके त्याच्या बॅटमधून आले आहेत. धावसंख्या पुढे गेली आहे 21 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 2 अरबाज खानचं प्रगतीपथावरती. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही फलंदाज पाहताय रोशनला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश. चांगला चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू. वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजाची हालचाल पाहिली, फलंदाज थोडासा बॅकफूटवरती सरकला आणि त्यामुळे शरीरापासून चेंडू अजून ऑफ साईडला दूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अरबाज खानने केला. या प्रयत्नात त्याला यश आलं. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूनं एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना खारीगाव 11 क्रिकेट संघाचा धावफलक 1 बाद 24 धावा, 1 बाद 21 धावा. एक बाद 21 षटकं संपली. सुरुवातीची 2.
मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना हानन लायन्स जो संघ क्षेत्ररक्षण करतोय, खारीगाव 11 प्रथमतः फलंदाजी करतो. या मॅच मध्ये 2 षटकात बनवलेत 21 धावा. गडी बाद झालाय सागर एकमेव. आणि त्यानंतर मैदानामध्ये आकाश आणि रोशन ही जोडी भागीदारी बनवताना आपण पाहतोय. भागीदारीला क्रिकेटच्या मैदानावरती खूप मोठं महत्त्व आहे. कारण जर 2 सुरुवातीच्या फलंदाजांमध्ये भागीदारी झाली तर त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज निश्चितपणाने कळस रचतात. हा इतिहास आहे. समोर खेळला आहे सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्हचा लॉंग ऑफ एरियामध्ये व्ही झोनमध्ये क्षेत्रात खेळला फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूला रोखलंय. 1 धाव निघाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत संपलाय खेळ. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती आहे 22. प्रथम फलंदाजी करत असताना खारीगाव 11 क्रिकेट संघ नरेश दादा गौरी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यांनी खूप सारे क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या. खूप सारे समालोचक पंच आणि खेळाडू देखील त्यांच्या माध्यमातून घडले. असं एक समाजसेवेचं व्रत घेणारं व्यक्तिमत्व त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. यावेळेला ऑर्पिच चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका खेळायचा. बॅकफुटवरती सरकला. त्यानंतर जागा बनवली. चेंडू आलाय कव्हर्सला. 1 धाव निघाली आहे. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे जाईल 23 वरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि स्वतःच्या कोट्यामधलं दुसरं षटक गोलंदाज गुड्डू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळालंय. पहिलं षटक ज्या षटकात त्याने खर्च केल्या होत्या 10 धावा. दुसऱ्या षटकात अरबाज खानच्या आल्या 11 धावा. आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आलेत 2 धावा. सागर फलंदाज बाद झाला. त्याने 4 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आकाशच्या बॅटमधून आला 1 चौकार. फलंदाज रोशनच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत 2 चौकार. स्पर्धेच्या ठिकाणी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री राजू पाटील आणि समाजसेवक हेमंत खारकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही या दोन्ही महनीय व्यक्तिमत्वांना विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं आमदार चषक 2024 मध्ये राजू दादा आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण वळतो आहोत. 25 धावांची टोटल. 2 धावांचा फटका. गुड्डू गोलंदाजी मार्कवरती तयार. फुल टॉस चेंडू पुढे सरकलाय आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाला हेरलंय. जो रक्षक सापळा रचला त्या रक्षक सापळ्यामध्ये अडकलाय क्षेत्ररक्षक आहे उमेर. उमेरच्या गोदीमध्ये आलाय हा झेल. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि आलाय मैदानावर अप्रतिम झेल. पंचवीस धावांवरती आली आहे दुसरी विकेट. चेतन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. विकेट्स मिळवली गोलंदाज गुड्डूने. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. उमेरच्या माध्यमातून विस्फोटक फलंदाज चेतन मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय धीम्या गतीचा चेंडू ओळखलाय. हातातून ज्यावेळेला चेंडू निसटला फिंगर्स रोल केले आणि चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला आणि या हाफ ट्रॅकरवरती आलाय. 2 धावांचा फटका. स्क्वेअर लेग एरिया दरम्यान तुम्ही जे स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला जे क्षेत्र पाहताय अर्थातच फाईन लेग, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये स्पर्धेचा घोषित एरिया आहे. त्या दरम्यान 2 धावांचा फटका आलाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. काऊ क्षेत्राचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. अब्दुलच्या गोदीमध्ये आलाय झेल. मिळालंय विकेट्स. आल्या पावलांनी चेतनला परतावं लागेल. तंबूच्या आसरेला मिळालाय 3रा धक्का.
षटक क्रमांक 30 समाप्त झालंय. 3 षटकांच्या संगती अखेरीस 3 बाद 27 धावा हा धावफलक आहे खारीगाव 11 क्रिकेट संघाचा. या षटकात अवघ्या 6 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या. गोलंदाज गुड्डूने पहिल्या षटकात 10 धावा खर्च करून 1 विकेट्स मिळवली. एकंदरीत 2 षटकामध्ये 16 धावा देऊन 3 विकेट्स मिळवले गुलंदाज गुड्डूने. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. महत्त्वाची लढत आहे. खारीगाव 11 सारखा एक ताकदवर तगडा संघ त्यांच्या समोर उभा ठाकलाय 2 हात करण्यासाठी आनंद लायन्स क्रिकेट संघाच्या विरोधात. आनंद लायन्स क्रिकेट संघ देखील तितक्याच ताकदीचा तितक्याच तोलामुलाचा. दोन्ही संघांचं पारडं जवळपास समान आहे. मात्र नशिबाची साथ अंतिम क्षणी कोणत्या संघाच्या बाजूने जाणार आहे याची देखील उत्सुकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल. उमेरच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सुपूर्द केलाय. उमेर गोलंदाजी मार्कवरती तयार होईल आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी फलंदाज रोशन तयार. उमेर टू रोशन. स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये खेळलाय फटका. फाईन लेगच्या दरम्यान 1 धाव आली आहे. एकेरी धावणी सांघिक धावसंख्या पुढे जाते वधारते 28 वरती. 28 धावा 3 षटक आणि 1 चेंडूचा आतापर्यंत संपलाय खेळ. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खारीगाव 11 प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर आनंद लायन्स क्रिकेट संघाच्या विरोधात यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. त्या सगळ्या जाणकार मायबाप क्रीडा रसिकांचं मनापासून राजूदादा शिंदे मित्र परिवाराच्या वतीने आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एकेरी दुहेरी धावा नक्कीच समाधानही असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण त्यांना या सामन्यामध्ये मोठे फटके रोखायचे आहेत. स्लॉक ओव्हरमधली षटकं सुरुवातीची 2 षटकं शांत कालावधीची आणि त्यानंतरची जी 2 षटकं असतात ती आक्रमक फटकेबाजीची. अर्थात स्लॉक ओव्हरमध्ये मोठे फटके बघणं हे देखील क्रीडा रसिकांना खूप आनंदाचं असतं आणि क्रीडा रसिक त्याच आशेने अपेक्षेने सामन्याकडे नजर लावून बसलेले असतात. मात्र चांगली गोलंदाजी आहे. समोरून कडवट भेदक गोलंदाजी आणि या कडवट भेदक गोलंदाजी समोर मोठ्या फटक्यांना लगावून लावले जात आहेत. मोठे फटके रोखले जात आहेत. उमरच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केलेत. धावसंख्या पुढे सरकली आहे 30 वरती. 30 धावांवरती धावसंख्या पुढे सरकली आहे. षटक क्रमांक 4 उमेरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत धावा खर्च केलेत त्याने 3. ऑफस्टमोरचा चेंडू सुंदर फटका वेट अँड वॉच. चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या दरम्यान 2 धावांचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत व दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकते आहे 32 वरती. 32 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. उमेर गोलंदाज तयार. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आतापर्यंत उमेरच्या माध्यमातून. यावेळेचा खराब चेंडू होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. मिडी विकेट दरम्यान एक सुरेख झेल टिपला गेला. फलंदाज माघारी परतलाय. क्षेत्ररक्षक गुड्डूच्या गोदीमध्ये त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. 4थी विकेट्स मिळाली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या आनंद लायन्स क्रिकेट संघाला. धावसंख्या धावफलकावरती थांबलेली आपण पाहतोय 32 धावा. चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. राजूदा
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा असा धावफलक खारीगाव 11 क्रिकेट संघाचा समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना खारीगाव 11 क्रिकेट संघ आल्या आल्या एक सुंदर आकर्षक चौकार राजूच्या बॅटमधून निघालाय आणि त्यानंतर धावसंख्या थोडीशी आकार घेते या मॅचमध्ये. अंतिम षटक, या षटकात जर 10 धावा निघाल्या तर फायटिंग टोटल उभारली जाऊ शकेल. मात्र ती विनिंग टोटल होईल की नाही येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. आमदार चषक 2024 संघर्ष आमदार राजूदादा शिंदे साहेब थोर समाजसेवक यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्यातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला शशांक तयार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा शर्तीचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू फ्लाय स्लिपच्या दरम्यान आणि गलीच्या दरम्यान गेलाय. एक धाव आली आहे, धावसंख्या पुढे जाणार आहे 37 वरती. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. प्रथम फलंदाजी करतोय खारीगाव 11 क्रिकेट संघ. हनन लायन्स क्रिकेट संघाच्या विरोधात ही लढत आहे. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार, चांगला चेंडू, ऑन ड्राईव्हचा फटका, मिड विकेट दरम्यान चेंडू आलाय. एक धाव निघाली आहे. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर अनुभवी पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नासिर शेख, फैयद शेख, शशी साटम, अजीम शेख यांच्या माध्यमातून चांगले पंच या स्पर्धेत आपल्या सोबत दाखल झालेत. गोलंदाज अब्दुल, यावेळेला सुंदर फटका आहे, ताकद दिली आहे, एलिव्हेशन, टायमिंग साधलंय. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे जाईल 42 धावांवरती. 42 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू आहे, बाहेर काढलाय. यावेळेचा चेंडू बाहेर निघालाय, कट झालाय. बॅटला हलकासा चुकून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना आपण पाहिले. चांगला चेंडू आहे, कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी बारी. जी हाँ, सह्याद्री मैदान के ऊपर क्रिकेट का खेल जारी है. एक तेरी तो एक मेरी बारी आहे असं गोलंदाज अब्दुल फलंदाजाला सांगतोय. चांगला पलटवार आहे, कमबॅक केलंय. एक चौकार जरी आला असला तरी माझ्यामधली कल्पकता, माझ्यामधली योग्यता आणि मी यावेळेला तुला मोठा फटका सहजासहजी खेळू देणार नाही या ठाम आत्मविश्वासाने गोलंदाज अब्दुल तयार. मात्र दुसऱ्या बाजूला एक मोठा फटका ठोकल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला डावखोरा फलंदाज शशांक स्ट्रायकिंग एंडला तयार. शशांक तयार. 2 चेंडू डॉट आलेत, थोडंसं प्रेशर क्रिएट केलंय. यावेळेला मोठ्या फटक्याची गरज आहे. फुल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. पहिली धाव वेगात बनवली आहे, क्षेत्ररक्षकावर दबाव टाकलाय. दुसरीचा प्रयत्न आहे आणि झटपट वेगाने 2 धावांची लहर. तिसरीचा प्रयत्न पूर्ण राहिलाय. फिंगर्स अप झालेत, विकेट्स आली आहे, धक्का मिळालाय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा. अर्थातच वीरेंद्र सेवागची जर्सी क्रमांक आणि या 44 धावांवरती पहिली डाव संपलाय. 45 धावांची आवश्यकता म्हणजे रोहित शर्माच्या जर्सी क्रमांकाची आवश्यकता विजयासाठी या मॅच मध्ये आनंद लायन्स क्रिकेट संघाला. आणि जाऊया आता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय काका मात्रे सर यांचा आवाज. तर या सेकंड इनिंग अर्थात दुसरं सत्र आपण काही क्षणानंतर आपण पाहणार आहोत. कारण पाहुण्यांचं स्वागत, त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ संपल्यानंतर दुसरं सत्र आपण पाहणार आहोत. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय राजू पाटील सर, कळवा विधानसभा उपाध्यक्ष,
यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. राजू पाटील सर कळवा विधानसभा उपाध्यक्ष यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय या स्पर्धेचे सर्व अर्थातच राजूदादा शिंदे सरांच्या शुभ हस्ते यावेळी राजू पाटील सर कळवा विधानसभा उपाध्यक्ष यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पुढचे स्वागत मूर्ती आहेत हेमंतजी खारकर सर यांना इथे सन्मानित करूया. राजूदादांच्या शुभ हस्ते हेमंतजी खारकर सरांना या ठिकाणी समाजसेवक या नात्याने येथे सन्मानित केलं जात आहे. एक सुंदर चषक आठवण म्हणून या ठिकाणी दिली जात आहे. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सचिनजी पेंदर सर अध्यक्ष हाऊस सेल यांना इथे आपण सन्मानित करूया. एक सुंदर सन्मान चिन्ह जे आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय अभिषेकजी पुसाळकर सर विधान सभा अध्यक्ष यांना इथे सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुहास देसाई सर यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. शाल सन्मान चिन्ह देऊन पूजाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते यावेळी राजूदादा शिंदे सरांच्या शुभ हस्ते आपण सुहास देसाई राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष यांना आपण सन्मानित करत आहोत. माईची शाळ आठवणी म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचं अर्थात दमदार आमदार सन्माननीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रतिमेशी गायकर यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. प्रतिमेशी गायकर यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. आणि यानंतर सर्व मान्यवरांना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं आणि लगेच आपण एक गाव एक संघ आणि खुळागट याच्यामध्ये जी अंतिम फेरीची लढत झाली त्याचं बक्षीस वितरण समारंभ संपन्न करत आहोत. चला दोन्ही संघ या ठिकाणी रॉयल मराठा वन साइड आणि शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे या दोन्ही संघ आणि सर्व प्रेक्षक यांना विनंती आहे की आपण अतिथी समोर याच्या तिथे आपण बक्षीस वितरण समारंभ संपन्न करत. चला वेळ दौडू नका कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. लगेच सामने सुरू करायचे आहेत आणि या स्पर्धेमधला एक गाव एक संघ आणि खुळागट याच्यामध्ये एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्याला एक भव्य चषक आणि तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. तो खेळाडू ठरतोय ज्याने उत्कृष्ट क्षेत्राचं योगदान दिलं. रॉयल मराठा वन साइड संघाचा विकीला विनंती आपण यायचं आहे लगेच वेळ देऊ नका लगेच यायचं आहे. आणि सन्मान चिन्ह देण्यासाठी मी सुहास देसाई सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विकीला या ठिकाणी रोख रक्कम रुपये 5,000 आणि या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात एक गाव एक संघ आणि खुळागट याला या ठिकाणी पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होते. त्यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम 10,000 रुपये आणि चषक जो खेळाडू खरं तर क्रिकेट रसिकांची मन वेधणारा ठरतोय शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे संघाचा सुनील चावरी याला उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. रोख रक्कम 10,000 आणि भव्य चषक देऊन त्याला इथे आपण सन्मानित करत आहोत. आणि हे सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय तर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोख रक्कम 10,000 आणि
चषक देऊन आपण सन्मानित करतो. उत्कृष्ट फलंदाज ज्याने खरं तर क्रिकेट रसिकांची मनं वेधली, फिरून खेळणारा क्रिकेटपटू, डावखरा फलंदाज आणि ते एक आगळी वेगळी अर्थात स्टाईल त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि तो ठरला उत्कृष्ट फलंदाज. वेल डन. पुढच्या सामन्यात अर्थात पुढे सर मला हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज रक्कम रुपये 10,000 आणि चषक या ठिकाणी देऊन रॉयल मराठा वन साइड संघाचे तो गोलंदाज ज्याने क्रिकेट रसिकांची मनं वेधून घेतली आणि तो गोलंदाज ठरतोय रवी बोंबक. गोलंदाज रवी बोंबक याला या ठिकाणी हे पारितोषिक देऊया. सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. वेल डन. अशीच कामगिरी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण करावी अशी शुभेच्छा तुम्हाला आपण देणार आहोत आणि सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करत आहोत. त्यानंतर या स्पर्धेचा उपविजेता भव्य चषक आणि तब्बल लोक रक्कम रुपये 1,00,000 रॉयल मराठा वन साइड संघाचा संघनायक याला विनंती आहे जे आपल्या संघासह आपण इथे यावं आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी सुभाषजी देसाई सरांच्या शुभ हस्ते एक सुरेख असा उपविजेता हे भव्य चषक देऊन आपण रॉयल मराठा वन साइड संघाचा संघनायक याला या ठिकाणी सन्मानित करत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे कारण जबरदस्त खेळी केली, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अनिश्चितता या क्रिकेटचा नियम आहे आणि या माध्यमातून या संघाला थोड्याशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. हरकत नाही. पुढील स्पर्धेमध्ये तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. संघनायक रॉयल मराठा वन साइड यांना 2 शब्द या ठिकाणी आपण बोलावे असे आम्हाला विनंती करतो. त्यानंतर या स्पर्धेमधला अंतिम विजेता भव्य चषक आणि रोख रक्कम रुपये 2,000 शौर्य हर्षित 11 ठाणे. संघनायक आणि सर्व खेळाडूंना विनंती आपण यायचं आहे. भव्य चषक 2,00,000 माफ करा 2,00,000 रुपये आणि भव्य चषक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तर 2,00,000 रुपये आणि अंतिम विजेता शौर्य हर्षित 11 ठाणे या संघाने हे मानाचं पद अर्थात चषक पटकावले. या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. जबरदस्त योगदान, उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जोरावर शौर्य हर्षित 11 ठाणे आणि त्याचबरोबर निलेश दादा परदेशी यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया कारण खऱ्या अर्थाने त्यांनी या संघाला पुरस्कृत केलं. रोख रक्कम 2,00,000 रुपये आणि भव्य चषकाचा मानकरी शौर्य हर्षित 11 ठाणे. जोरदार टाळ्या वाले या संघासाठी मी विनंती करेन. तर पुढील स्पर्धेसाठी मला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यानंतर आणखीन एक पारितोषिक आहे त्याची आपण प्रतीक्षा करत होतो आणि ते पारितोषिक म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या जोरावर खूप चांगलं योगदान देणारा तो खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि तो खेळाडू म्हणून मालिकावीर तब्बल रोख रुपये 25,000 आणि भव्य चषक देऊन आपण सन्मानित करत आहोत. एनीबडी जज? येस. जिशान खान शौर्य हर्षित 11 ठाणे हा 25,000 रुपयाचा मानकरी ठरतोय. काय गोलंदाजी केली, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जोरावर हे पारितोषिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. देसाई सरांच्या शुभ हस्ते यावी त्याला हे अर्थात मानाचं पद अर्थात 25,000 रुपये आणि रोख पारितोषिक आपण सन्मानित करा. वेल डन. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला अर्थात पुढच्या स्पर्धेच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी विद्युत प्रकाशामध्ये जी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली ते अर्थातच संतोषजी भडक सर यांचं इथे अर्थात आपण रोख रक्कम देऊन आणि चषक देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. मंडप डेकोरेशन आणि त्याचबरोबर हे योगदान इथे आपण पाहायला मिळालं. खरं तर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी करणं अतिशय सोपी गोष्ट नव्हे, एरा बळाचे काम नव्हे असं म्हटलं जातं आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे सर्वच पंच या ठिकाणी 4 पंचांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. सर्वप्रथम आमचं आपण त्यांना सन्मानित करत आहोत. पंच शशी टाटम सर यांना आपण या ठिकाणी हे सन्मानित करत आहोत. शशी टाटम सरांना विनंती आहे
एक नावाजलेले क्रिकेट पंच म्हणून त्यांचं एक योगदान नेहमी पाहायला मिळतं. एक चषक आणि तब्बल त्यांचं या ठिकाणी मानधन देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतो. शशी साळुंखे सर, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या पंचांसाठी, कारण यांनी खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रातलं क्रिकेट गाजवलंय. त्यानंतर आमचे पंच फैयाज सर यांना इथे सन्मानित करत आहोत. चषक आणि त्या एक पॉकेट देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. फैयाज सर यांना विनंती आहे, देसाई सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. फैयाज सरांचं खूप खूप अभिनंदन, कारण अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. पंचांची सुंदर भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर तिसरे पंच आहेत अजिम सर, यांनाही आपण सन्मानित करत आहोत. अजिम सर एक सुरेख सन्मान चिन्ह आठवणीच्या रूपाने या ठिकाणी देऊन अजिम सरांना आपण सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर आमचे चौथे पंच नासिर शेख सर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय अतिथी कक्षामध्ये, ज्यांना या ठिकाणी एक चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी या चारही पंचांनी या ठिकाणी पाहिली. तर यांना देखील आपण पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण सामन्याकडे वळूया. सामना सुरू होतोय. धन्यवाद मित्रांनो. त्यानंतर लगेच आपण पुढील अर्थातच सामन्याकडे वळत आहोत. चला सामना सुरू करा. तर या ठिकाणी कळवा प्रभाग समितीचं बक्षीस वितरण अर्थातच अंतिम सामना समाप्त झाल्यानंतर त्यानंतर आपण करणार आहोत. तर वळूया आपण मैदानाकडे. प्रथम फलंदाजी करताना खारीगाव संघाने धावा जमवल्या त्या 44, 5 गडी बाद 44 आणि 45 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले हनन लायन्स या संघासमोर. सलामी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर शशांक पहिले षटक घेऊन येतोय. सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळाला. उपांत्य फेरीमध्ये सतीश स्पोर्ट्स या संघाने स्थान आपलं निश्चित केलं. या संघातील विजेता संघ आपण पाहणार आहोत. कोणता संघ इथे मात्र दुसऱ्या गटामध्ये या ठिकाणी प्रवेश करेल. सुरेख खेळपट्टी आणि तितकं सुंदर हे मैदान. अनाब आणि आदिल. अनाब डावाची सुरुवात करतोय, आदिल नॉनस्ट्राइकला आहे. आणि पहिले षटक गोलंदाज शशांक. खारीगाव 11 विरुद्ध हनन लायन्स या दोन संघांमध्ये ही लढत. 25 धावांचं लक्ष. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. यष्टीच्या पाठीमागे डावकर फंडाज आपल्याला पाहायला मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलं. एक मिड विकेट आपण पाहू शकता. त्याचबरोबर एक मिड ऑन आणि एक लॉंग ऑन या रेषेतून ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहिलं. 25 धावांचं लक्ष. 45 टू विन. आणि हा पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पहिला चेंडू इथे मात्र खाली राहिला. एक धाव घोषित स्वरूपात मिळते. एक धावीचं योगदान खातं उघडलं गेलं ते फलंदाज अनाबच्या माध्यमातून. आणि संघाची सुरुवात होते ती बिनबाद 1. 7-8 बॉलांचा रनअप. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी बॅकफुटचा चेंडू खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. यावेळी आपण पाहिलं चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूची पकड करतोय तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. धावफलकात धावायचा 2. अनाबियाच्या धावसंख्येत 1 ने बदल. धावफलकात वाढ होते 2. आणि आता मात्र समोर फलंदाज असेल उजव्या हाताने फलंदाज करणारा फलंदाज यावेळी आदिल. खारीगाव 11 आणि हनन लायन्स यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना.
एंड न बदलता गोलंदाज या ठिकाणी पाहतात. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल होईल कारण डावखरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉईंट तैनात केले, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. युरोशन ऑफ साईडला ऑन साईडला जर आपण पाहिलं तर अर्थातच यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना गोलंदाज तयार. यावेळी सुंदर चेंडू इथे पाहिला. चेंडू खेळपट्टीचा पुरेपूर वापर हा गोलंदाज करताना पाहिला. डावखरा गोलंदाज आहे. डावखरी गोलंदाज यांची एक आक्रमकता नेहमी पाहायला मिळतं आणि कोणताही फलंदाज जेव्हा आपण पाहतात डावखरी गोलंदाजी खेळताना निश्चितच तारेवरची कसरत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कारण सहसा धावा येत नाही कारण नैसर्गिक गुणवत्ता असणारे हे गोलंदाज म्हणून नेहमी त्यांचा विचार केला जातो. क्षेत्रक्षेत्राने पुन्हा एकदा जवळ घेतलं जातोय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. शशांक यावेळी मात्र आखुटावे चेंडू डावे स्टीवर पडला होता. चेंडूला फिरवून खेळलाय. इथे मध्ये स्क्वेअर लेगला आपण पाहणार आहोत. धावांचं योगदान येईल ते दोन धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज. यावेळी आदिलला धावपलकार धावा आल्या ते 4. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये 5 षटकांचा सामना. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये पुढील चेंडू. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट. चेंडू आपण पाहता चेंडूला लॉंग ऑफ मधून फेकून दिला. अर्थातच भिरकावला आणि येतोय एक सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 4 धावांचं योगदान. यानंतर समैरा स्पोर्ट्स आणि विनर त्रिमूर्ती स्पोर्ट्स यांच्यामध्ये पुढची लढत आपण इथे पाहणार आहोत आणि नाणेफेक इथे केली जाईल. चला दोन्ही संघामध्ये नाणेफेक आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना असेल. एका बाजूला समैरा स्पोर्ट्स अर्थातच खारीगाव आणि विनर त्रिमूर्ती स्पोर्ट्स यांच्यामध्ये ही लढत. समैरा स्पोर्ट्स म्हटल्यानंतर अर्थातच स्मिथ गौरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषेच्या पुढे जाईल आणि आलेला आणखी एक खडखडीत चौकार. सुंदर धावपलकार. पहिल्या षटकात 12 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं आणि या 12 धावा पहिल्या षटकात गोलंदाज शशांक यांनी खर्च केल्या. यावेळी हनन लायन्स संघ बिनबाद 12, ज्याच्यामध्ये आदिल याच्या वैयक्तिक धावसंख्या होते 2 चौकांच्या बद्दल 8 आणि फलंदाज अनाब यांची धावसंख्या 2. नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला समैरा स्पोर्ट्स स्मिथ दादा गौरी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला विनर त्रिमूर्ती स्पोर्ट्स यांच्यामध्ये ही लढत. राजू दादांच्या शुभ हस्ते नाणेफेक. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी नाणेफेकीचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. समैरा स्पोर्ट्स खारीगाव या संघाने नाणेफेक जिंकली. स्मिथ दादा गौरी यांचं हार्दिक अभिनंदन. आपण निर्णय घ्यायचा आहे. वळी आपण मैदानाकडे. दुसरे षटक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. नवीन षटक. गोलंदाज संकेत आपल्या बॉलिंग मार्कवर. 12 धावा धावपलकावर. अनाब यावेळी स्ट्राईकवर आहे. 2 या धावसंख्येवर खेळतोय. दरम्यान मैदानामध्ये एका मुक्या प्राण्याचा आगमन. वळी या मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. हवेतून चेंडू खेळलाय. चेंडू अर्थात जातोय यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि 1 धावेचं योगदान. अनाबेच्या धावसंख्येत 1 ने बदल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. डावखरा फलंदाज आहे तर उजव्या हाताने गोलंदाज करणारा गोलंदाज यांच्यामधलं हे द्वंद्व युद्ध. आखुटोबाचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेट मधून येणारा हा सुंदर दणदणीत चौकार. 4 धावा.
डावखुरी फलंदाजी तुम्हाला नेहमीच घातक फलंदाजी असं ज्याला म्हटलं जातं आणि या ठिकाणी अनाबच्या बॅटमधून आलेला हा चौकार वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि धापलका धावा येऊन पोहोचल्या त्या यावी मात्र 17 दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना गोलंदाज एंड बदलतोय यावेळी मात्र डावखुरी फलंदाजी यावेळी पंचांच्या डावीकडून यावेळी गोलंदाजी सज्ज होते 8 ते 10 पर्यंतचा रनअप तुम्ही पाहता ते गोलंदाज संकेत हवेतून खेळलाय मोठा फटका निश्चित असेल मिड विकेटला येतोय सुरेख चौकार 4 धावांचं योगदान सुरेख फटका इथे पाहायला मिळेल 4 धावांचं योगदान 4 धावा मिळतात संघाला संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावांचं योगदान आपण पाहिलं तर 21 धावा धापलकर आल्यात एकवीस पुन्हा एकदा सोयरीचा इशारा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे पाहायला मिळालं 1 धावीचं आणखीन योगदान 22 धावा धापलकावर एकही फलंदाज न गमवता ही धावपलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रथम फलंदाजी करत असताना यावी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग अर्थात शॉर्ट फाईन लेग क्षेत्र 1 धावीचं आणखीन योगदान इथे 1 धाव संघाला आणि अशा प्रकारे 1 धावीचे योगदान धावपलकात मिळाले सन्माननीय संदीपजी पवार सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना अतिथी कक्षामध्ये विनंती आहे की आपण येऊन स्थानापन्न व्हावं संदीपजी पवार सरांना विनंती आपण अतिथी कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं पुन्हा एकदा धावण्यामध्ये थोडंसं या ठिकाणी थांबवलं गेलं 23 22 धावांची अजूनही गरज 23 धावा धापलकर आल्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय बराच वेळ चेंडू हवेत मात्र क्षेत्रेच्या डोक्यावरून मिड विकेटला आलेला आणखीन एक सुरेख फटका आणि सुंदर फलंदाजी इथे पाहायला मिळाली सन्माननीय राजूदादा शिंदे यांना विनंती आहे की आपण अतिथी कशाशी संपर्क साधा सन्माननीय राजूदादा शिंदे यांना विनंती आहे की आपण अतिथी संपर्क साधा तर हा षटकार 6 धावांचं योगदान आपच्या बॅटमधून पाहायला मिळाला चांगला चेंडू होता फ्रंट फुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय मिडावला क्षेत्राशी चेंडू येईल तो म्हणता 1 धावीचं योगदान इथे मिळालं 1 धाव संघाला आणि या एका धावीच्या माध्यमातून खेळाच्या दुसऱ्या मध्ये फल खेळताना हनन लायन्स संघ 25 धावांच्या लक्षात पाठला करतो धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 30 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला प्रति षटक 15च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली षटक होतं गोलंदाज संकेतचं 18 धावा धापलकावर शशांकने मात्र 12 धावांचे योगदान दिलं आणि आता येणारी 3 षटकं अर्थात 18 चेंडूंचं हे खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 15 धावांची चांगली फलंदाजी अनाबची ज्याने 2 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 18 धावांचं योगदान दिलं तर अदिल खेळतोय 2 चौकांच्या मध्ये 10 धावसंख्येवर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय खारीगाव संघाकडून खारीगाव इलेव्हन संघाकडून गोलंदाज रोशन यावेळी नवीन षटक अर्थात 30 षटक घेऊन येतोय 18 चेंडू 15 धावा धावा आणि चेंडू यांचा विचार करता चेंडू जास्त आहेत धावा मात्र कमी आहेत तर रोशन यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणतं पहिल्याच चेंडूवर हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक मात्र या ठिकाणी हा चेंडूवर विवेक राणे सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे 1 धावीचं आणखीन एक योगदान 31 धावा धापलकावर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निश्चितच दिशेपासून भरकटला गोलंदाज सोयीचा इशारा येतोय 32 धावा धापलका इथे पाहायला मिळाला 13 धावांची फक्त गरज आहे
रोशन पाटील यांनी जर हॅट्रिक जर घेतली, विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 विवेकदादा राणे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. परंतु इथे मात्र मोठा प्रहार, मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये आलेले आणखीन एक मोठे योगदान. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्या प्लीज. 2 धावा, 34 धावा दाबल करायला. हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत, परंतु इथे आपण पाहिलं तर फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. वेगजी राणे सरांच्या माध्यमातून हे रोशनसाठी असणारा पारितोषिक आहे. 34 धावा दाबलकावर 11 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. डावखरे फलंदाज अनाप बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी गोलच्या दिशेने, तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धावीचं योगदान इथे मिळालं. आणि अशा प्रकारे 1 धावच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. 35 धावा धावफलकावर. एकही विकेट न गमावता ही धावसंख्या तुम्हाला हनन लायन्स या संघाची खारीगाव 11 या संघाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळते. 15 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज. आता मात्र समोर अदिल असेल, 10 धावसंख्येवर खेळतोय. अदिलसाठी पुढचा चेंडू, कुठं चेंडू होता, हवेतून पूल केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. घोषित क्षेत्र आहे, तोपर्यंत पंचांचा इशारा येईल. आणि या 2 धावांचं योगदान, 37 धावा दाबलकावर. 37 धावांची नाबाद भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. विकेटसाठी निश्चित प्रयत्न आहे, परंतु इथे फलंदाज दाद देत नाही. फलंदाज मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अदिल तयार आहे. 37 धावा दाबलकर आल्यात. पुन्हा एकदा धावण्यामध्ये काहीतरी अडथळा, आणि इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर गोलंदाज रोशन. 37 धावा धाबलकावर. 37, 8 धावांची गरज आहे. यावेळी हुक केला चेंडूला. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये 1 धावीचं योगदान इथे पुन्हा एकदा मिळेल. 1 धाव संघाला मिळते. 38 धावा धाबलकावर, 7 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. 38 धावा, आदिल 13 वैयक्तिक धावसंख्येवर आणि 38 धावांची एक सुरेख भागीदारी. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू येतो. चेंडूची फेकी इथे केली जाईल. तो म्हणता पुन्हा एकदा 1 धाव धावफलकावर वाढ होते आणि 3 षटकांची समाप्ती. प्रतिषटक 13च्या सरासरी धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. त्या हनन लायन्स या संघाच्या 39, आणि आता मात्र 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. षटक मात्र समाप्त झालं ते रोशनचं. रोशननी 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 18 आणि या षटकात 9, अशा 39 धावा आल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज फक्त 6 धावांची. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नवीन गोलंदाज राजू दादा. मध्यम गती मारा. पंचांची डावीकडून उजव्या हाताने आदिलसाठी. आदिलने या चेंडूला भैरकावून दिलंय. लेफ्ट शॉट, चेंडू जातोय लॉंग ऑनला. षटकार आणि हा विजयी फटका. आणि अशा प्रकारे आनंद लायन्स संघ विजय होतोय. दुसऱ्या प्रेमने प्रवेश या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खारीगाव 11 संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
तर खेळाचं पहिलं सत्र अर्थातच सामना समाप्त झाला आणि सामन्याचा मानकरी या ठिकाणी आपण काही क्षणातच घोषित करूया. दुसऱ्या फेरीमध्ये हनन लायन्स संघ प्रवेश करतोय. या संघाचं अभिनंदन. आणि सामन्याचा सामनावीर अर्थातच 22 धावांचं योगदान देणारा अनाप ठरतोय, ज्याला सामनावीर म्हणून चषक देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. अनाप याला विनंती आपण यायचं आहे, जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. मैदान खाली करा, मैदान खाली करा, कारण पुढचा सामना अतिशय आणखी एक महत्त्वाचा असेल. तो अर्थातच समयरा स्पोर्ट्स खारीगाव आणि विनर त्रिमूर्ती स्पोर्ट्स यांच्यामध्ये ही लढत असेल. आणि या दरम्यान सन्माननीय संदीपजी पवार सर या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय राजूदास शिंदे सरांच्या शुभ हस्ते संदीपजी पवार सर या ठिकाणी उपस्थित, त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. सन्मान चिन्ह देऊन आपण या क्रिकेटवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आले ते संदीपजी पवार सर.